सोलापूरकरांच्या कष्टाचा पैसा समर्थ सहकारी बँकेच्या नीतीभ्रष्ट संचालकांनी आपल्या मर्जीनुसार वाटून बँकेला तर बुडवलंच, शिवाय सोलापूरकरांच्या मुंड्या मुरगाळून ठेवल्या। पाहुयात खळबळजनक वृत्तमालिका। सोलापूरकर हो नमस्कार। आपल्या सोलापूरकरांच्या हक्काचं न्यूज चॅनल इन सोलापूर न्यूज वर आपण गेल्या 4 दिवसापासून पाहत आहात सोलापूर समर्थ सहकारी बँकेच्या अनाकलनीय कारभाराचे धिंडवडे। सोलापूरकरांनी सोलापूरकरांचा पैसा सोलापूरकरांची बँक असणाऱ्या सोलापूरच्या समर्थ बँकेत विश्वासाने ठेवला, पण बँकेतील संचालक मंडळाने सोलापूरकरांचा हा पैसा त्यांच्या मर्जीनुसार चुरमुरे वाटल्यासारखा वाटून टाकला। त्यात या नीतीभ्रष्ट संचालकांनी बँकेला तर संपवलंच, शिवाय सोलापूरकरांच्या मुंड्या सुद्धा मुरगळवून ठेवल्या। लहान लहान लेकरा बाळांच्या तोंडातील घास काढून बँकेत ठेवला आणि बँकेत ठेवलेला हाच गोरगरिबांचा घास कर्तव्य विसरलेल्या संचालकांनी कोणाच्याही घशात घालून बँकेसह सोलापूरकरांनाही भिके कंगाल करून सोडलं। आता हे उदाहरण पहा। अवघ्या 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये पुण्यातील एकाच माणसाला 2 वेळा कर्ज देऊन सोलापूरकरांच्या घामाच्या थेंबातून जमलेल्या तब्बल 14 कोटी रुपयांचा चुराडा करून टाकला। कसा ते पहा। कर्ज खाते क्रमांक 64, कर्जदार पुण्यातील गुरु ओम एजन्सीचे प्रोप्रायटर सिद्धार्थ पंढरीनाथ भडाले। कर्जाचं कारण व्यवसायाकरता। हा आहे पुण्यातील गुरु ओम एजन्सीला दिलेल्या मनमानी कर्जाचा एक नमुना। दिनांक 8 जून 2016 रोजी समर्थच्या संचालक मंडळाची कर्ज वाटपा संदर्भातील सभा झाली। या सभेत ठराव क्रमांक 25 नुसार भडाले यांना 6.5 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा ठराव संमत करण्यात आला। त्यानुसार दिनांक 24 जून 2016 रोजी भडाले यांनी हे कर्ज पुण्यातील हडपसर शाखेतून उचललं सुद्धा। आता खरी गडबड कशी झाली ते पुढे पहा। हे कर्ज 24 जून रोजी उचललं, त्यानंतर अवघ्या 15 महिन्यातच या भडाले महाशयांना म्हणे पुन्हा कर्जाची गरज भासली। त्यांना संपूर्ण पुण्यात कुणीच कर्ज दिलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा समर्थ बँकेकडून कर्जाची याचना केली। समर्थ बँकेच्या दयाळू संचालकांना भडाले महाशयांची कीव आली। त्यांनी पुन्हा भडाले यांना करोडो रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय घेतला। कर्ज खाते क्रमांक 76, कर्जाचं कारण पुन्हा तेच व्यवसायासाठी कर्ज। कर्जदार पुन्हा तेच भडाले महाशय। कर्ज वाटपाची संचालक मंडळाची सभा 17 सप्टेंबर 2017। कर्ज मंजूर 7.5 कोटी रुपये। कर्ज वाटप दिनांक 7 नोव्हेंबर 2017। कर्ज वाटपातील ज्ञानबाची मेघ इथेच मारलेली आहे। भडाले महाशय यांना पहिलं कर्ज देऊन अवघे 15 महिने उलटलेले होते। या कर्जाची अद्याप सुरळीतपणे परतफेड सुद्धा झालेली नव्हती। या कर्जाची परतफेड होईल की नाही हे माहित नव्हतं। असं असतानाही अवघ्या 15 महिन्यानंतर पुन्हा याच संचालक मंडळानं याच भडाले महाशयांना दुसरं कर्ज मंजूर करून टाकलं। पहिलं कर्ज फिटल्यानंतर दुसरं कर्ज देणं हे एक वेळ ठीक आहे, पण पहिलंच कर्ज फेडण्याचा पत्ता नसताना आणि पहिलं कर्ज थकीत झालेलं असताना त्याच कर्जदाराला दुसरं कर्ज मंजूर करण्याचा शहाणपणा समर्थच्या संचालक मंडळाला सुचलाच कसा? बरं, दुसरं कर्ज दिलं ते सुद्धा पहिल्या कर्जापेक्षा जास्त। पहिलं कर्ज होतं 6.5 कोटी रुपयांचं, ते तसंच थकीत असताना दुसरं कर्ज दिलं चक्क 7.5 कोटी रुपयांचं। एवढी मेहरबानी समोरच्या संचालक मंडळांना पुण्यातील भडाले महाशयांवर का दाखवली?
या प्रश्नाचं उत्तर बँकेचे अध्यक्ष असणारे अत्रे साहेब का देत नाहीयेत? यातच या प्रकरणातील संपूर्ण गौड बंगाल दडलेला आहे. आता या दोन्ही कर्ज प्रकरणातील गडबडी देखील पहा. भडाले महाशयांना दिलेली ही दोन्ही कर्ज अवघ्या 1.5 वर्षांच्या अंतराने दिलेली आहेत. पहिल्या कर्जाच्या परतफेडीची प्रक्रिया सुरू होते न होते तोच पुढचं कर्ज दिलेलं आहे. पहिलं कर्ज फिटणार की नाही ते लक्षात सुद्धा आलेलं नसताना दुसरं कर्ज दिलेलं आहे. कर्ज देण्यातली ही तत्परता आणि सोलापूरकरांचा पैसा वाटण्याची ही उदारता दाखवण्यात संचालक मंडळाला इतकी घाई का झालेली? याच प्रश्नाच्या उत्तरात या कर्ज प्रकरणाचं गौड बंगाल लपलेलं स्पष्टपणे दिसतं. हे सांगण्यासाठी सुद्धा कुण्या पंचांगकर्त्याची गरज लागत नाही. शोध अहवाल कुणाचा, कायदेशीर अभिप्राय कुणाचा? जेव्हा या दोन्ही कर्जांचं लेखापरीक्षण झालं तेव्हा सगळ्यात मोठी धक्कादायक बाब समोर आली. या दोन्ही कर्जांना जी मिळकत तारण दिलेली आहे त्या मिळकतीवरही कर्ज देण्यापूर्वीच अन्य कर्जांचा बोजा चढलेला. म्हणजेच गहाण खतानुसार त्या मिळकतीवर दुसऱ्याच बँकेचा अग्रहक्क असलेला. अर्थात ही मिळकत समर्थच्या दोन्ही कर्जांना तारण देताच येत नव्हती. तरी सुद्धा समर्थ बँकेनं त्या मिळकतींचं गहाणखत करून घेतलेलं. म्हणजेच समर्थला तारण देताना त्या मिळकतीचा घेतलेला शोध अहवाल बोगस असणार हे नक्की. मग हा शोध अहवाल देणारे वकील कोण? त्यांनी पूर्वीची कर्ज प्रकरण लपवून ही मिळकत निर्भेद निजोखमी असल्याचा अभिप्राय दिलाच कसा? असा खोटा शोध अहवाल सादर करणं आणि खोटा अभिप्राय देण्यामागचा संबंधित वकिलांचा उद्देश कोणता हे संचालक मंडळाला माहिती नसेल तरच नवल. आता खरंच ही दोन्ही कर्ज कुणी घेतली हा सुद्धा प्रश्न आहे. कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता न तपासता, कर्जदारानं तारण दाखल देऊ केलेल्या मालमत्तेची वैधता न तपासता अवघ्या 1.5 वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा उद्देश काय? संचालक मंडळ इतकं मेहरबान का झालं? कर्जदाराला कर्जाची आवश्यकता होती की संचालक मंडळाला कर्ज वाटप करण्याची आवश्यकता होती? कर्जाची खरी गरज कोणाला होती? खरंच कर्जदारानं कर्ज घेतलं की कर्जदाराच्या नावाखाली संचालकांनीच कर्ज उचलून फस्त केलं का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आज ना उद्या संचालक मंडळ आणि या संचालकांचे प्रमुख म्हणून घेणारे बँकेचे अध्यक्ष अत्रे साहेबांना द्यावीच लागतील. झारीतले शुक्राचार्य कोण याचा उलगडा अध्यक्षांना करावाच लागेल. नाहीतर अत्रे साहेब सोलापूरकर तुम्हाला माफ करणार नाहीत.